थंडी सुरू झाली आहे आणि आता अनेक पॅरेंट्सला प्रश्न पडला असेल की आपल्या बाळाची काळजी नक्की कशी घ्यावी. सगळ्यात पहिलं म्हणजेच कपडे. लहान मुलांमध्ये एकच मोठं जाड लोकरीचं जॅकेट किंवा स्वेटर न घालता यांच्यामध्ये एक लेअरिंग करावी. सगळ्यात पहिली लेअर जी की त्वचेच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे ती लेअर नेहमी कॉटनची असावी आणि दुसऱ्या लेअरमध्ये तुम्ही लोकरीचे कपडे घालू शकता. लोकरीचे कपडे हे फार जाड किंवा त्वचेला टोचणारे, इरिटेट करणारे असे नसावे. 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळामध्ये थर्मोरेग्युलेशन हे मॅच्युअर झालेलं असतं. त्यामुळे ॲज पर ॲडल्ट जसे कपडे घालतात त्याप्रमाणे तुम्ही त्यांना घालू शकता. पण 6 महिन्यापेक्षा लहान बाळामध्ये थर्मोरेग्युलेटरी मेकॅनिझम हे एवढं मॅच्युअर नसतं. त्यामुळे ॲडल्टपेक्षा एक लेअर एक्स्ट्रा घालणं हे फार गरजेचं आहे. त्यासोबतच न्यूबॉर्न बेबीमध्ये हातमोजे, पायमोजे, कानटोपी हे घालायला अजिबात विसरू नका. यामुळेच बॉडीच्या टर्मिनल पॉईंट्समधून होणारा हीट लॉस हा थांबवता येतो. आपल्या बाळाला ओव्हर क्लोथिंग तर झालं नाहीये ना हे कसं ओळखायचं? तर बाळाच्या मांडीच्या भोवती जर का घाम येत असेल किंवा कपाळावरती जर का घाम येत असेल तर नक्कीच बाळाला ओव्हर क्लोथिंग होत आहे असं समजायचं. तर बाळाला अजूनही थंडी लागते हे कसं ओळखायचं? हाताच्या मागच्या बाजूने तुम्ही त्यांच्या पोटावरती हात ठेवून बघा आणि पुन्हा एकदा हाच हात तुम्ही त्यांच्या हातावरती आणि पायावरती लावून बघा. जर का याच्यामध्ये डिफरन्स जाणवत असेल, त्यांचे हातपाय जर का थंड जाणवत असतील तर नक्कीच बाळाला अजूनही थंडी लागते. पॉईंट नंबर 2, काही ठिकाणी टेम्परेचर हे फारच कमी झालेलं दिसतं. अशा वेळेला जर का तुमच्या घरामध्ये न्यूबॉर्न बेबी असेल तर तुम्ही घरामध्ये हीटर देखील लावू शकता. पॉईंट नंबर 3, हायड्रेशन. लहान बाळांमध्ये म्हणजेच 6 महिन्यापेक्षा लहान बाळांमध्ये आईचं दूध हेच हायड्रेशनसाठी महत्त्वाचं आहे. तर 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांमध्ये तुम्ही कोमट पाणी देखील देऊ शकता. पॉईंट नंबर 4, लहान बाळांची स्किन ही फार नाजूक असते. अशा वेळेला थंडीमध्ये ती फार ड्राय किंवा रुक्ष झालेली दिसते. तर याच वेळेला तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि सोबतच ऑइल मसाज हे तुम्ही दररोज करू शकता. यासोबतच जर का तुमच्या घरात देखील न्यूबॉर्न असेल आणि त्याचा पहिला हिवाळा असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.